खाल्लं? हो, तू खाल्लं आता? तुम्ही पाणी प्यायला नव्हतं लावलं मग ना, म्हणून मी खाल्लं. मी तुला बोलली होती ना, अगं पाणी पण नाही चालणार म्हणजे खायला पण नाही जमणार ना. तू खाऊन घेतला. आता सीझर होतं ना आपलं. हं. मी तुला बोलली होती ना उपाशी पोटी राहा. मॅडम उपवासाला साबुदाणा चालतो ना, म्हणून थोडंसंच खाल्लं. आपल्याला ऑपरेशन कुठलंही असो, सीझर जरी असेल तरी ती मेजर सर्जरी असते. मग सर्जरीच्या आधी कमीत कमी 6 ते 8 तास खायचं पण नसतं आणि प्यायचं पण नसतं. त्यालाच आपण नील बाय माउथ असं म्हणतो. हे हे का इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी माहिती आहे का? कारण आपण जेव्हा जेवतो ना आणि मग ऑपरेशनला जातो, बिकॉज ऑफ अॅनेस्थीशिया म्हणजे भुलीमुळे आपले सगळे मसल्स रिलॅक्स होतात. मग ते सगळं खाल्लेलं वरती येऊ शकतं. पाणी पण समजा जर पिलेलं असेल तर वरती येऊ शकतं आणि आपल्या श्वासनलिकेत जाऊन फुफ्फुसांमध्ये जाऊन आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून आपण काहीच न खाता पण आणि पिता पण ऑपरेशनला यायचं असतं. जरी थोडंसं खाल्लं असेल तरी ते चालत नाही. ओके, म्हणून आपण कुठलंही ऑपरेशन असेल तर आपण 6 ते 8 तास काहीच खायचं प्यायचं नाही. जर इकोस्पेरिन किंवा वेगळ्या काही गोळ्या घेत असू तर त्या बंद करायच्या तुमच्या डॉक्टरांना विचारून ॲटलीस्ट 4 ते 5 दिवसाआधी. तुम्ही जर थायरॉइड किंवा बीपीची गोळी घेत असाल तर मोस्टली तुमचे डॉक्टर अलाउ करतील की सकाळी 1 घोट पाण्याने फक्त घेऊन मग बाबा ये ऑपरेशनला, किंवा मग तुम्ही तुमच्या डॉक्टरांनाच विचारा आणि ते जसं म्हणतील तसंच वागा. ओके. हो.